त्यांचं पूजन, पादुकांचं पूजन या ठिकाणी करतायत। पालखी सोहळ्याची प्रमुख मंडळी, अनेक महिला लोकप्रतिनिधी या इथं दिसत आहेत। श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। ही 340 वर्षांची म्हणजे 1685 सालापासून सुरू झालेली पावन परंपरा आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये लोकसहभाग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसतो आहे। भक्तिभावानं तुकाराम महाराजांविषयीची पूजन आणि प्रार्थना या ठिकाणी सुरू आहे। ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वण अनैक्षता सहिता सर्वे समास्कृता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी तुष्टी करा आयास देव पूजांग तुरिंद भेद करगा नर्मदा सिंधू कावेरी जले ओम श्री गणेश ओम गणेशाय नमः ओम करुणाय नमः। एवं देवता सकल कार्य सिद्धि तुम धार्य मान देवी नमस्कारोमी पाणी महाराज पाच तर आपण ही सुंदर अशी दृश्य पाहतोय। देहूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजाविधी सध्या संपन्न होतोय आणि थोड्याच वेळात पालखी प्रस्थान ठेवणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय सांगाल? अतिशय नयनरम्य असा हा सोहळा आहे, दृश्य आहेत, सध्याचे कसं वातावरण आहे? सध्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा संपन्न होती आहे। नक्कीच मोहिनी, तू ज्या पद्धतीने बोलली की नयनरम्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेक वारकरी जे आहेत आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आता यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार जे देखील या सोहळ्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या हस्ते जे आहे आता शासकीय पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की याची देही याची डोळा हा सर्व नयनरम्य सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी असतील किंवा शेतकरी यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। दर्शन घेण्यासाठी हे वारकरी जे आहेत ते आता आसुसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कधी एकदा आपल्या लाडक्या पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेतो हिची आस जी आहे ती या ठिकाणी वारकऱ्यांना लागलेली आपल्याला पाहायला मिळते। एक वर्षभर या दिवसाची जी आहे तो शेतकरी वाट पाहत असतो। आपल्या शेतीमध्ये पेरणी करत असेल किंवा शेतीची कामे जी आहेत ती उरकून हा शेतकरी राजा असेल किंवा वारकरी असतील हे या सोहळ्यासाठी देहू नगरीत दाखल होतात। सकाळपासून आपण पाहिलं तर याच मंदिरामध्ये जे आहे ते
मुख्य मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमाची जी आहे ती रेलचेल पाहिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर असेल, या ठिकाणी अनेक कार्यक्रम सोहळे जे आहेत ते या ठिकाणी पार पडले. आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहेत ते आता संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिर म्हणजे देहूगावामधील या मुख्य मंदिरामध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या हस्ते जे आहे ते आता या ठिकाणी ही महापूजा होणार. त्यानंतर पालखी प्रस्थान जे आहे ते आता पंढरपूरकडे होईल. मजल दर मजल करत हे वारकरी असेल आणि ही पालखी असेल पंढरपूरकडे जे आहे ते आता रवाना होईल. आज पाहिलं तर आज या ठिकाणी प्रस्थान झाल्यानंतर संध्याकाळी 6च्या सुमारास जे आहे ते बाजूला असलेल्या इनामदार वाड्यामध्ये या पालखीचा पहिला मुक्काम जो आहे तो असतो. त्याचप्रमाणे दुसरा मुक्काम जर आपण पाहिला तर दुसरा मुक्काम पिंपरी, त्यात तिसरा मुक्काम जो आहे तो थेट निवडुंगे विठोबा मंदिर नानापेठ या परिसरामध्ये असतो. आपण पाहिलं तर दरमजल करत हे सर्व वारकरी असतील किंवा ही संत तुकाराम महाराजांची पालखी असेल ही पंढरपूरकडे रवाना होत असताना आपण ह्याची दृश्य आपण पाहू शकतो. अतिशय नयनरम्य अशी ही दृश्य आपण पाहू शकतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी विचार हा उद्धार करणारा आहे. त्याच्यामुळे जगद्गुरू ही पदवी जी आहे ती तुकाराम महाराजांना यथार्थ पद्धतीनं शोभत असते, असं आचार्य विनोबा भावेंनी म्हणून ठेवलेलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याकडे जो धरणेकरी पाठवला, एकूण आपण तपोनिधी नारायण महाराजांनी पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या ठेवल्या आणि पालखी सोहळा सुरू झाला. सप्तमीला तुकाराम महाराजांचं प्रस्थान होऊन अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे सगळे वारकरी मंडळी जात आणि ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करून त्या पादुकांचं पूजन करून ही मंडळी सगळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवीत. एक गोष्ट ही आहे सचिन महाराज की नारायण महाराजांच्या ठिकाणी असणारी जी ही समत्वाची भूमिका आहे. आपण सगळे म्हणतो की ज्ञानोबा तुकाराम भजन हे पहिल्यांदी तपोनिधी नारायण महाराजांनी सुरू केलं, पण त्याच्या पाठीमागची जी सगळी भूमिका आपण बघितली तर ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आलेला धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांच्याकडे पाठवला आणि तुकाराम महाराजांनी त्याला परत तिकडे पाठवलं. ही जी सगळी संगती आपण बघतोय तर एक गोष्ट ही आहे की आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांचं एकूण साहित्य बघितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एकूण त्यांच्यावरचा जर का प्रभाव बघितला तर त्याचा एक दुवा आपण साधायचा प्रयत्न केला किंवा साधण्याऐवजी ते वास्तवच आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती जीवापाड प्रेम होतं. कसं काय की जगद्गुरू तुकाराम महाराज दर महिन्याची वारी आळंदीची करीत असे आणि ती परंपरा आज तागायत देहूच्या देहूकरांनी कायम ठेवलेली. म्हणजे आळंदीच्या महिन्याच्या वारीला आजही देहूहून ही सगळी मंडळी भल्या पहाटे पायी निघतात, तिथे ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन करतात, त्यांना नमस्कार करतात आणि संध्याकाळी आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या समोर महिन्याच्या वारीला तुकाराम महाराजांच्या वंशजांचं कीर्तन होतं. म्हणजे एकूण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची जी जोडी आहे त्यांचं एकमेकांच्यावरती असणारं प्रेम किंबहुना तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावरती असणारं समर्पण हे नारायण बाबांना माहिती होतं. म्हणूनच की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनाचा आलेख जो उंचावला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या अधिष्ठानावरती. म्हणूनच की इथे पूजा संपन्न होताना ज्ञानेश्वर महाराजांचा विषय सुरू आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि कबीर महाराज ही सगळी मंडळी पुन्हा म्हणजे विषय चालू आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आणि तुकाराम महाराजांचं सख्य काय हे आपण इथे बघू शकतो की पूजा चालली तुकाराम महाराजांची आणि ही सगळी विश्वस्त मंडळी पुरुषोत्तम महाराज पाटील वगैरे ही जी आता सध्या मंडळी आहेत विश्वस्त तर ती तुकाराम महाराजांचं पूजन करतायत. म्हणजे ह्या क्षणात सुद्धा प्रतिनिधी स्वरूपाने एकमेकांचा स्नेह हा जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हा कायम ठेवून आहेत आणि त्याला उज्ज्वल करण्याचं काम 340 वर्षापूर्वी तपोनिधी नारायण महाराजांनी केलं आणि त्याचं हे अत्यंत व्यापक
स्वरूप आपल्याला इथे दिसतंय. सचिन महाराज. पादुकांची महापूजा संपन्न होत असताना वंदनीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज बागडेंनी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जो सहसंबंध सांगितला, हा संबंध खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्र जर एकसंघ राहायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ही जोडी फुटून चालणार नाही, हा वारकरी विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भागवत भक्ती परंपरेचा पाया घातला, तिला आकाशापर्यंत नेण्याचं काम तुकाराम महाराजांनी केला. या परंपरेचे प्रवर्तक ज्ञानेश्वर महाराज, प्रवर्धक नामदेव महाराज, बळकटी देण्याचं काम एकनाथ महाराजांनी करावं आणि पुढे त्यालाच एक उंची देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. वारकऱ्यांच्या दृष्टीनं तुकाराम महाराजांना अभिवादन करत असताना अंतःकरणामध्ये एकनाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज असतात. एकनाथ महाराजांना अभिवादन करत असताना ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज असतात. नामदेव महाराजांना अभिवादन करत असताना अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज असतात. आणि माऊलीला अभिवादन करत असताना इतर सारी संत मंडळी असतात. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, देवाचं स्मरण करताना सुद्धा श्री ज्ञानदेव तुकाराम संतांपासून तर देवापर्यंत सर्वांचं भजन करत, सर्वांच्या विषयी आत्यंतिक प्रेम, आदराची भावना वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराजांची महापूजा या ठिकाणी संपन्न झाली आहे. पादुकांची त्याला चंदन लेपन करण्यात आलेलं आहे. पंचामृतानं त्याची महापूजा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर चंदन लावलेलं आहे आणि आपण पाहतोय की तुलसीचं अर्चन सुद्धा करण्यात आलेलं आहे. भजन आणि नामघोषामध्ये हा सगळ्याची सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्यांचं लक्ष आता लागून राहिले ते की ही सगळी मंडळी श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या हातामध्ये घेऊन आता त्या सिंहासनावर विराजमान होताना दिसत आहेत. महाराज विराजमान होत असताना आपण मोठ्यानं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. महाराजांच्या पादुका या सिंहासनावरती विराजमान झाल्यात आणि मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच एक अभंग आठवला, तो ह्या ठिकाणी प्रस्तुत करतो. महाराज असं म्हणतायत, उहारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी, एकाच्या कैवाडी